भिवंडी तालुका के काल्हेर गांव में बंदिया मारुति स्पोर्ट्स काल्हेर द्वारा आयोजित सरपंच व उप सरपंच चषक 2023 का आयोजन नंदन छत्रपति पाटिल व उनके सभी सहयोगियों द्वारा आज दिनांक 5 जनवरी 2023 से 8 जनवरी 2023 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर व काल्हेर गांव के सरपंच, उप सरपंच व सर्व सम्मानीय सदस्य तथा काल्हेर ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी का स्वागत सम्मान नंदन छत्रपति पाटिल व उनके सभी सहयोगियों द्वारा शाल व पुष्पगुच्छ तथा सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। तो वहीं इस क्रिकेट स्पर्धा में प्रथम पारितोषिक निरंजन कुमार एंड कंपनी पोगांव, द्वितीय पारितोषिक बंदिया मारुति स्पोर्ट्स काल्हेर, तृतीय पारितोषिक साइस स्पोर्ट्स खारबाव, चतुर्थीय पारितोषिक जय हनुमान स्पोर्ट्स टेम्भौली को मान्यवरों द्वारा रोक रकम और ट्रॉफी देकर सम्मानित किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। याची माहिती नाही तर संपूर्ण सिटी क्रिकेट, ग्रामीण क्रिकेटचा अंदाज आहे आणि त्यांच्याच सुरुवात करतील समालोचनाची। धन्यवाद। मॅजिकल वॉइस ऑफ मराठी डॉक्टर मोरेश्वर गवळी सर याने मात्र सूट करण्याचा प्रयत्न इथे जोरदार अपील केला जातो, मात्र अपील फेटाळून लावला जातोय आणि तो 3 संघ नंबर 1 वर रँक करत आहेत। त्यामध्ये आपण पाहतोय जर्मन टेम्पोली, जबरदस्त गोलसेपी आणि जन मल्टी शॉट आणि चेंडू निघून जाईल सीमा पार। हा षटकार वाडू शॉट ज्यांच्या नावाने स्पर्धा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते। याला मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज होत आणि दिलीप पाटील मुंडन यांकडून वळताना सामनाकडे फलंदाज भावेश वारे। यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगल्या चेंडूच्या हाताळणे, पुन्हा एकदा पूर्णपणे बीट होतोय फलंदाज, एक धाव तर पूर्ण करतात। यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढलेल्या स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि तो फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला, एका धावेपेक्षा अधिक नाही करत। यावेळी मात्र चेंडूला विरकून देण्याचा प्रयत्न, चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मात्र इथे क्षेत्ररक्षक प्रेक्षक चेंडू निघून जाईल सीमापार षटकार। यावेळी मात्र फुलटच चेंडू होता, चेंडूला ओव्हर मध्ये ठोललेला आहे, एक धाव ऑफलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेवर चालायला मिळते। यावेळी मात्र चेंडूला भिरकून दिलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक इथे आपण पाहू शकता मयूर झेल सोडतोय, मात्र चांगली क्षेत्ररक्षण त्याच्याकडून पाहायला मिळते। इथे मात्र यावेळी मात्र चेंडूला भिरकून दिलेला आहे, हवाई फायर आणि चेंडू जात आहे सीमाच्या बाहेर, षटकार। सलामीला कुणालला यावेळेला संधी दिलेली आहे। पहिला चेंडू ड्राईव्ह केलेला चेंडू सरळ जाईल तो डीप मिडॉनला। यावेळेला मात्र चेंडू जाते सीमा पार, चौकार। याला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू सरळ जातोय मिड विकेटला, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, फक्त एकच धाव मिळेल, एका धावाने धावसंख्या। यावेळेला मात्र थोडा फ्रंट फुटला आला होता, पुढे आला होता अपील आकाश येतोय। यावेळेला मात्र अपील केलं जात आहे गॉड बिहाइंडचं आणि याच बरोबर फलंदाज कुणाल बाग। शक्य सामना काँग्रेस संघाच्या बाजूने क्रिकेटमध्ये भविष्यवाणी केली जात नाही, पण आमचा एक थोडासा अंदाज असतो 60-40। आकाश याला मात्र फटका खेळलेला चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, षटकार। मात्र चेंडू हवेत आहे आणि यस या ठिकाणी फटका खेळलेला आहे, मात्र चेंडू हवेत झेलवणार नाही, एक धाव मात्र मिळाला। आता मात्र सामन्यामध्ये जवळपास हे संघ बीसी फॉर्मॅट मध्ये नंबर 1 वर रँक करत आहेत, प्रत्येकी एक चषक जिंकून, आणि आता मात्र त्या रांगेमध्ये त्या पंक्तीत नीरज कुमार पोगाव संघ आपल्याला पाहायला मिळेल। तर 2 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे, फक्त आकाशने ठरवलं तर 15 धावा देऊ शकतो। शेवटचा चेंडू आहे,
त्रिफळाची क्लीन बोल्ड आणि याच बरोबर नीरज कुमार अँड कंपनी पोगाव हा संघ बनतोय चॅम्पियन.